हॅलो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फेशियल मसाजचं स्टेप्स बघणार आहोत. हे मी डमीवरती तुम्हाला शिकवते की स्टेप्स मसाज कसं करायचे फेशियलचं. एकदम सिम्पल आणि इझी स्टेप्स सांगते मी. आधी आपण डमीवरती प्रॅक्टिस करणार आहोत, त्याच्यानंतर तुम्ही क्लायंटवरती किंवा घरी कोणी असेल त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बहीण म्हणा, आई म्हणा किंवा फ्रेंड्स वगैरे कोणाच्याही फेसवरती तुम्ही हे असं तुम्हाला मसाज करायचे. तुम्ही आधी क्लिन्झिंगही स्टेप करू शकता किंवा कुठलं कोल्ड क्रीमनेही तुम्ही मसाजचं प्रॅक्टिस करू शकता. मी इथं डमीवरती हे तेल घेतले, खोबरेल तेल आहे. खोबरेल तेलमध्ये मी ओरिजिनल खोबरेल तेल आहे. हे खोबरेल तेलमध्ये मी विटॅमिन ई टाकलेलं आहे. तर हेही तेल तुम्ही मसाज करू शकता. ह्याच्याने तुमच्या स्किन ड्राय वगैरे झाली असेल तरी खूप छान आहे येते. तर तुम्ही ट्राय नक्की करा. चला तर आपण आता स्टेपकडे बघूयात. हे बघा, आधी काय करायचं, तुम्हाला सगळीकडे तुम्हाला हे तेल लावून घ्यायचे. तेलच्या जागी जरी तुम्ही क्रीम घेतलं असेल तर क्रीम तुम्हाला सगळीकडे लावायचे, मान लावायचे. नंतर आपण हे नंतर बघू. आधी मान, हे फेसचं फक्त बघणार आहोत आपण, फेशियलचं स्टेप्स. हे बघा, आता हे मी तेल लावून घेतले. तुम्ही क्रीम जरी घेतलं असेल तरी क्रीमने तुम्हाला असंच लावायचे, गालाला, चीनला, नाकाला आणि फोreheadला. डोळ्याची इथं क्रीम वगैरे काही लावायचं नाही आहे. पहिला स्टेप आपल्याला करायचे हे असं. आधी मानेचं करायचं आहे तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, इकडचं मसाज करताना एकदम आरामात करायचं आहे, स्लोली करायचं. एकदम असं जोर लावून करायचं नाही, एकदम हलक्या हाताने तुम्हाला करायचे. हे बघा, हे असं करायचे. आधी सर्कल, नंतर हे, याला ॲफ्लराज मसाज म्हणतात. याच्यानंतर हे असं झाल्यानंतर हे तुम्हाला असं चीन करायचे. आणि चीन बघा, ह्या टोकापासून तर बरोबर कानाची इथं घ्यायचे, पण नंतर दुसरा हात वरती आल्यानंतर परत हा खाली येते. हे तुम्हाला असं करायचं आहे बघा. हा इथं पोचोपर्यंत हा दुसरा कानापर्यंत पोचला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, मसाज करताना पटकन दोन्ही हात काढायचं नाही, हात स्किनवरतीच ठेवायचं. कारण आपण मसाज करत असताना एक कनेक्टेड येतं, त्यामुळे आपली लिंक तुटते. तर मग आपल्याला स्किनला ग्लोही येत नाही. जर तुम्ही मसाज करता करता दोन्ही हात काढला असेल तर बघा, कधी मसाज करत असताना तर एक हात ह्याच्यावरतीच ठेवायचं स्किनवरती. त्याच्यानंतर तुम्ही क्रीम, पाणी जे काही घ्याल ते तुम्ही घेऊ शकता. किंवा ह्या हाताने येत असेल तर ही स्किनवरती हात ठेवायचे, त्याच्यानंतर ह्या हाताने तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता. आता आपण आधी चीनचं करणार आहे बघा. एअर टू एअर व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला. एअर टू एअर झाल्यानंतर मग लिप्सवरती घ्यायचे. हे बघा, होटांच्या वरती बघा, होटांच्या वरती आहे ते असं करायचे. होटांवरती करायचं नाही, होटांच्या वरती करायचे. आणि परत चीन करायचे. चीन झालं तर दोन्हीही चीनच्या मागे तुम्हाला प्रेस करायचे. आणि हे दोन्ही बोटाने, हे बघा, हे असं दोन्ही अंगठ्याने हे इथं प्रेस करायचे. प्रेस केलं तर परत हे असं स्लोली तुम्हाला मसाज करायचं. असं करून हे तुम्हाला 5 ते 7 वेळा करायचे. 5 ते 7 वेळा. ह्याच्यानंतर मग तुम्ही हे बघा, मी कसं करतो, लिपच्या वरून करायचे. लिपच्या वरून झाल्यानंतर इथं प्रेस करायचे. त्यानंतर परत इथं प्रेस करून हे पण सेम 7 वेळा करा. 7 टाइम्स करायचे. आणि लक्षात ठेवा, मसाज करत असताना तुम्ही नखं कापलेली असली पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही फेशियल करताय किंवा फेशियलचं प्रॅक्टिस करताय तर त्या दिवशी तिखट काही हाताला लावू नका. म्हणजे जसं तिखट काही खायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी ते चमच्याने खावा. किंवा काही जेवण बनवत असेल, मिरची वगैरे चिरत असाल तर ते मिरची वगैरे हाताने नका चिरू. शक्यतो कैचीने वगैरे कापा. म्हणजे तिखट वस्तू काही हाताने करू नका. कारण जेव्हा तुम्ही मसाज करता ते तिखट सगळ्यांना कस्टमरचा किंवा तुम्ही कोणालावरती मसाज करता, ते मसाज करता ते सगळं तिखट त्यांना स्किनवरती येतं आणि स्किन त्यांना जळायला लागते आणि त्याच्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. तर ही थोडी काळजी घ्या. आणि हे तुम्हाला महत्त्वाचं टीप आहे. याच्यानंतर मग हे तुम्हाला असं करायचं आहे. महत्त्वाची टीप आहे तुम्हाला, कारण खूप जण करतात असं की जेवण वगैरे झाले की लगेच मसाज करतात, त्यामुळे त्यांच्या स्किनला पिंपल्स वगैरे येऊ शकतो तिखटपणामुळे. हे झाल्यानंतर मग आपल्याला चीन करायचे.
चीन बघा, डोळ्याची इथून मी हात हे केलं आणि इथून असं, हे तुम्हाला हे असं करायचं आहे. हे 15 ते 20 वेळा करायचे. 15 ते 20 वेळा करायचं आहे हे. आणि एकदम हलक्या हाताने करायचे, घाई 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 करायची नाही आहे. हे असं एकदम हलक्या हाताने करायचे. त्याच्यानंतर हे दोन्ही असं हात पकडून गाल वरती खेचायचे आहेत आपल्या. वरती खेचून झाल्यानंतर मग नोजवरती यायचं आहे. नोजवरती बघा, मी क्लिन्झिंगचंही स्टेप सांगितलेलं आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला नोजचं मी मसाज दाखवलेलं आहे. हे असं करायचं आहे. याच्यानंतर जे आयब्रोच्या वरती मध्ये असते बघा, हे इथं प्रेस करायचे. त्यानंतर आयब्रो आपले जिथे संपतात तिथं प्रेस करायचे. मग कानाच्या मागे स्प्रे करायचे, प्रेस करायचे. हेही तुम्हाला 3 टाईम करायचे. प्रेसवाला 3 टाईम करायचे. याने खूप रिलॅक्स होतं. हे असं जोरात घेऊन हे असं प्रेस करायचं. त्याच्यानंतर जिथे आयब्रो संपतात तिथं तुम्हाला प्रेस करायचे आणि त्याच्यानंतर कानाच्या मागे हे 3 टाईम तुम्हाला प्रेस करायचे. ठीक आहे. ह्याच्यानंतर डायरेक्ट डोळ्यावरती क्रीम लावायचं नाही, थोडंसं तेल घ्या किंवा पाणी घ्या, आधी इथं स्प्रेड करून घ्या आणि ते स्प्रेड केलेलं हे तुम्ही असं डोळ्यावरती, डोळे झाकायला सांगायचे. डोळ्यावरती हे हलक्या हाताने मसाज करायचे. एवढं असं हे 3-4 वेळा करा. ह्याच्यानंतर तुम्हाला हा जो मधला बोट आहे, मधल्या बोटाने तुम्हाला सर्कल करायचे आणि एकदम खूप म्हणजे हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायचे आहे. घाई करायची नाही आहे आणि प्रेशर जास्त द्यायचं नाही. आपलं डोळ्याचा भाग नाजूक असतो, तर एकदम हे 5-6 वेळा करा सर्कल. त्याच्यानंतर हाफ सर्कल करायचं आहे बघा, आयब्रोची तसं करून हे असं करायचे हाफ सर्कल. हे 3 वेळा करायचे हाफ सर्कल. त्यानंतर परत हे 3 वेळा सर्कल करायचे. 3 झाल्यानंतर परत हे 3 वेळा करायचे. याच्यानंतर मग डोळे बंद असतात, तर मधले जे भुवे असतात आपले त्याला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, परत क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असं करून जिथे अँटी क्लॉक होईल तिथं हे असं परत सर्कल करायचे. त्यानंतर आयब्रोचे इथं एंडिंगला प्रेस करायचे, प्रेशर पॉईंट. त्यानंतर कानाच्या मागे प्रेशर पॉईंट द्यायचे. त्यानंतर आयब्रोला असं करायचे. आयब्रो झाल्यानंतर परत प्रेशर पॉईंट द्यायचे. नंतर मग आयब्रोला वरती खेचायचे असे आणि मसाज एकदम आरामात करायचे. घाईमध्ये एकदम प्रेशर लावून नाही करायचे, कारण जोरात जोर द्याल तुम्ही तर पिंपल्स येऊ शकतात. आणि तुमचं क्रीम किंवा तेल ॲब्झॉर्ब होत असेल तर समजून जा की तुमचं मसाज परफेक्ट होत आहे. आता हे असं करायचे तुम्हाला बघा. 2 हात ठेवायचे असं आणि हा मधला हात असं मसाज करायचे. आणि हे पण 5 वेळा करायचे, 5 टाइम्स. 5 टाइम झाल्यानंतर जिथे तुम्ही थांबवाल त्याच्यानंतर दुसरा बोट, पहिलं बोट झिकझॅक करायचे. आणि हा पूर्ण स्टेप मसाज तुमचं 10 ते 12 मिनटात व्हायला पाहिजे. 12 मिनटं पकडून चला, 12 मिनटात व्हायला पाहिजे. हे झालं. परत आयब्रोची तर प्रेस, परत कानाच्या मागे. आणि कानाचं पण तुम्हाला हे असं सर्क्युलर मसाज करायचं आहे. म्हणजे असे राऊंड तुम्हाला 2 टाइम्स करायचे. फर्स्ट राऊंड पूर्ण झालं, चीन, लिप्स, नोज, चीक, आईस आणि फोरहेड. हे सगळं स्टेप 12 मिनटात करायचे. त्याच्यानंतर परत 12 मिनटं असं 2 राऊंड व्हायला पाहिजे. 2 राऊंड झाल्यानंतर 24 मिनटाचा हा मसाज होतो. म्हणून मग फेशियलला तुम्हाला 40-45 मिनटं
लागतात. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, शेअर करा